नमस्कार मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, येत्या 3 एप्रिलला गट क पूर्व परीक्षा होणार आहे। मग आता गट क पूर्व परीक्षेला अवघे 32 दिवस किंवा 30 दिवस उरलेले असताना आपण कोणती योग्य रणनीतीचा अवलंब केला पाहिजे किंवा कोणती स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे त्याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे। आता गट क पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे त्यामध्ये जे टॉपिक आहे किंवा जे विषय आहे, ज्या विषयामध्ये जे सब टॉपिक आहे, या सब टॉपिक मधील कोणते टॉपिक करायला पाहिजे, त्यांना किती दिवस द्यायला पाहिजे, याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत। त्या अगोदर सांगतो मित्रांनो की आपण गट क पूर्व परीक्षेसाठी स्पेशल एक बॅच सुरू केलेली आहे। या बॅचचा जो कालावधी आहे तो आजपासून 35 दिवस, तुम्ही जेव्हा खरेदी कराल तेव्हापासून 35 दिवस असणार आहे। आणि या बॅचची जी फी असणार आहे ती फक्त 513 रुपये आपण ठेवलेली आहे। तर या बॅचचं नाव आहे गट क विजयपथ बॅच। या अगोदर आपण कंबाईन साठी सेम अशीच बॅच सुरू केली होती। कंबाईन मध्ये जवळपास 66 प्रश्न त्या बॅच मधून आले होते। त्याचप्रमाणे या बॅचचा सुद्धा तुम्हाला सर्वांना खूप फायदा होईल। ॲडमिशन सुरू झालेले आहे, लवकरात लवकर तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करा। मग मित्रांनो, आपण जर गट क परीक्षेची रणनीती करायला गेलो तर आपल्याला बेसिक काही गोष्टी माहीत असल्या पाहिजे। जसं की या ठिकाणी परीक्षेमध्ये किती प्रश्न असतात, तर 100 प्रश्न असतात। किती वेळात सोडवायचे असतात, तर 1 तास म्हणजे 60 मिनिटांमध्ये हे सर्व प्रश्न सोडवायचे असतात। मग आता आपण या ठिकाणी जर कॅल्क्युलेशन केलं, 1 तासामध्ये आपल्याला 100 प्रश्न सोडवायचे, म्हणजेच या ठिकाणी एक प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला फक्त 36 सेकंद द्यायचे। किती सेकंद द्यायचे? फक्त 36 सेकंद द्यायचे एक प्रश्न सोडवण्यासाठी। मग आता या ठिकाणी आपण गट क पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम बघूया। तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 7 विषय दिलेले आहे। मग ते 7 विषय कोणकोणते? तर पहिला विषय आहे चालू घडामोडी, इंग्रजीमध्ये याला करंट अफेअर्स म्हणून ओळखलं जातं। त्यानंतर दुसरा विषय आहे राज्यशास्त्र, याला पॉलिटी म्हणून इंग्रजीमध्ये ओळखलं जातं। त्याचबरोबर मराठीमध्ये याला आपण राज्यघटना व पंचायत राज म्हणून सुद्धा याला मराठीमध्ये ओळखलं जातं। आता यानंतर इतिहास, तर इतिहास आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राचा आणि भारताचा दोन्ही इतिहास त्या ठिकाणी विचारला जातो। कोणता? आधुनिक, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर भूगोल सुद्धा महाराष्ट्राचा आणि भारताच्या भूगोलावर परीक्षेमध्ये आपल्याला गट क चा प्रश्न विचारले जातात। त्यानंतर अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्थेला अर्थशास्त्र सुद्धा म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे। त्यानंतर सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञानमध्ये 3 विषय आहे, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी। यालाच आपण मराठीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणून ओळखतो। आणि त्यानंतर आपला शेवटचा जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता। तर आता या ठिकाणी आपण बघितले की आपला सिलेबस काय आहे, कोणकोणते विषय आपल्या सिलेबस मध्ये। मग आता आपण हे बघू की कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातात। तर आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर चालू घडामोडीवर आपल्याला 15 प्रश्न, त्यानंतर राज्यशास्त्रावर आपल्याला 10 प्रश्न, त्यानंतर इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, त्याचबरोबर आपण पुढे बघितलं तर विज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता, या सर्व विषयावर आपल्याला 15 प्रश्न विचारले जातात। तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर पॉलिटी हा एकमेव विषय असा आहे की ज्यावर फक्त 10 प्रश्न विचारले जातात, बाकी सर्व विषयांवर 15 प्रश्न विचारले जातात। मग आता आपण या ठिकाणी यांची टोटल बेरीज होते 100, म्हणजे अशा प्रकारे या 7 विषयावर 100 प्रश्न विचारले जातात। मग आता आपण या ठिकाणी थोडंसं कॅल्क्युलेशन सुद्धा करूया। आपण वर बघितलं होतं की 36 सेकंदामध्ये आपल्याला किती प्रश्न सोडवायचा आहे? एक प्रश्न सोडवायचा आहे। मग ते कॅल्क्युलेशन जर या ठिकाणी अप्लाय केलं तर मग आता या ठिकाणी आपण 36 सेकंदाला किंवा 15 प्रश्न सोडवायचे आपल्याला, बरोबर? कशाचे? चालू घडामोडीचे। मग 15 प्रश्न सोडवायचे, किती वेळ लागेल? तर 36 ने जर याला गुणलं 36 सेकंदाने तर उत्तर येतं 9 मिनिटं, म्हणजे आपल्याला 9 मिनिटांमध्ये आपण 15 प्रश्न सोडू शकतो। मग आता आपण प्रत्येक ठिकाणी जे 15 प्रश्न दिलेले, म्हणजे या प्रत्येक ठिकाणी आपण 9 मिनिटांमध्ये या सब्जेक्टवरील प्रश्न सॉल्व्ह करू शकतो। फक्त आता या ठिकाणी पॉलिटी हा विषय आहे। मग या ठिकाणी आपण जर याला 36 ने गुणलं आणि त्याला 60 ने भाग दिला तर उत्तर येतं 6 मिनिटं, म्हणजे पॉलिटीला आपण किती वेळ दिला पाहिजे? 6 मिनिटे इतका वेळ दिला पाहिजे। मग आता परीक्षेला जाताना एक काम करायचं, घड्याळ घेऊन जायचं, प्रत्येक विषयाला किती वेळ द्यायचा आहे हे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे, ती गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन अप्लाय करायची आहे।
प्रश्नांमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचे, जास्त प्रश्नांमध्ये वेळ नाही घालवायचा. 9 मिनिटामध्ये आपल्याला एक सेक्शन झालाच पाहिजे. समजून घ्या, तुम्हाला जर पॉलिटी अवघड जात असेल तर मग पॉलिटीसाठी तुम्ही 9 मिनिटं द्या, पण दुसऱ्या विषयासाठी तुम्ही 6 मिनिटं द्या. अशा प्रकारे तुम्ही अरेंजमेंट सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला 60 मिनिटामध्ये 100 प्रश्न सोडवायचेच आहे. तर अशा प्रकारे आपण एक बघितलं की सिलेबस काय आहे, प्रश्न किती असतात, आपण वेळ किती द्यायला पाहिजे. मग आता आपण पुढे जाऊन हे बघू की आपल्याकडे दिवस किती शिल्लक आहे. आता आपल्याकडे दिवस शिल्लक आहे फक्त किती, 32. किती दिवस शिल्लक आहे, 32. समजून घ्या काही कारणास्तव तुमच्याकडे 2 दिवस तुमचा अभ्यास करणं शक्य झालं नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी 30च दिवस कन्सिडर करू. ही 30च दिवसाची स्ट्रॅटेजी आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला हे जे 7 विषय दिलेले आहे, या 7 विषयापैकी 2 विषयाचा जो अभ्यास आहे तो दररोज करायचा आहे. मग आता हे 2 विषय कोणते आहे, तर यामध्ये जो पहिला विषय आहे तो म्हणजे चालू घडामोडी. चालू घडामोडीचे लेक्चर जे आहे, आता तुम्ही जर आपली बॅच जॉईन केली असेल तर चालू घडामोडीचे लेक्चर ॲपवर दररोज बघायचे. त्याचप्रमाणे गणित व बुद्धिमत्ताचे जे लेक्चर आहे ते आपल्या ॲपवर दररोज बघायचे आहे. हर्षली मॅडमने जे शिकवलं आहे त्या शिकवल्यापैकी परीक्षेमध्ये, कंबाईनची जी परीक्षा झाली होती, 15 प्रश्नापैकी 12 प्रश्न गणित व बुद्धिमत्ताचे त्यातून सहज आले होते. अगदी मी तुम्हाला सांगतो, काम आणि काळचं एक एक्झाम्पल होतं, त्यामध्ये फक्त नाव चेंज केले, उत्तर सुद्धा सेम होतं. तर अशा प्रकारे प्रश्न विचारले गेले होते. तर तुम्हाला या 2 विषयाची जी प्रॅक्टिस आहे ती घरी दररोज करायची, गणित आणि बुद्धिमत्ताची प्रॅक्टिस करायची आहे, आणि त्याचबरोबर चालू घडामोडीचे दररोज लेक्चर करायचे. जर तुम्ही दुसरं एखादं पुस्तक किंवा दुसरा एखादा क्लास जर करत असाल तर मग त्या क्लासचे लेक्चर करा, किंवा एखादं पुस्तक घेतलं असेल वार्षिकी वगैरे तर ते तुम्ही दररोज वाचत चला. त्यानंतर आपण जर पुढे आलो, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि सामान्य विज्ञान. आता यांचा अभ्यास कसा करायचा, तर या प्रत्येक विषयाला आपल्याला किती दिवस द्यायचे, 6 दिवस द्यायचे. आपण चालू घडामोडी, गणित व बुद्धिमत्ताचा दररोज अभ्यास करणार आहे. मात्र बाकीचे जे 5 विषय, तर या 5 विषयाला आपल्याला 30 दिवस द्यायचे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक विषयाला आपल्याला 6 दिवस द्यायचेच आहे. किती दिवस, 6 दिवस द्यायचे. मग आता हे 6 दिवस तुम्ही कसे देता हे तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्ही तुमचं जर समजून घ्या या ठिकाणी राज्यशास्त्र किंवा पॉलिटीचा चांगला अभ्यास जर झाला असेल तर मग तुम्ही या ठिकाणी चांगला अभ्यास झाला म्हणून याला 3 दिवस द्या किंवा 4 दिवस द्या. आता ज्या विषयाचा अभ्यास झाला नाही त्याला जास्त दिवस देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. पण तुम्हाला 2 विषय दररोज करायचे, ते म्हणजे चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता. आणि मग यापैकी तुम्हाला प्रत्येक विषयाला किती दिवस द्यायचे, 6 दिवस. समजून घ्या, आता मी जर समजून घ्या मी माझा विचार केला तर मला भूगोल विषय चांगला आहे, पण मला इतिहासाला प्रॉब्लेम येतो. मी काय करणार, मी भूगोलाला कमी दिवस देईल. मी भूगोलाला समजून घ्या माझा अभ्यास चांगला आहे त्यामुळे मी 2च दिवस देईल, पण मला इतिहास अवघड जातो तर मग मी काय करणार, इतिहासाला जे उरलेले 4 दिवस होते ते देणार आणि 10 दिवस इतिहासाचा अभ्यास करणार. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही ऍडजस्टमेंट करून अभ्यास करा ज्याने तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे आता तुम्ही पहिले काय करायचं आहे, प्लॅन बनवायचं आहे. तुमच्याकडे 30 दिवस आहे, आपल्याकडे 30 दिवस आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला कोणता विषय कितपत जमतो यानुसार प्लॅन तुम्हाला बनवायचा आहे. आता आपण आपले जे विषय दिलेले त्यापैकी कोणते विषय पैकी मार्क देतात आणि कोणत्या विषयामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागते ते एकदा बघून घेऊ. तर या ठिकाणी 3 विषय असे की ज्याचा जर व्यवस्थितपणे अभ्यास केला तर आपल्याला परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. एक म्हणजे भूगोल, दुसरा आहे पॉलिटी आणि तिसरा आहे अर्थशास्त्र. या विषयाचे कन्सेप्ट आणि या विषयाची फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन जर माहीत असेल तर तुम्ही या विषयावरील 15चे 15 प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये बरोबर सोडवू शकता. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे, जर तुमचा अभ्यास व्यवस्थित झाला नसेल किंवा तुम्हाला आता जे सिलेक्टिव्ह टॉपिक करायचे असेल ज्याने तुम्ही परीक्षेमध्ये 15 पैकी किमान 10 ते 12 मार्क मिळू शकतात, तर मी तुम्हाला आता असे टॉपिक सांगणार आहे. तर आता भूगोल आहे, मग भूगोल आपल्याला महाराष्ट्राचा भूगोलाचा पण अभ्यास करायचा आहे, भारताच्या भूगोलाचा पण आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. मग आता काय करायचं, काही सिलेक्टिव्ह टॉपिक सांगतो ते नोट करून घ्या किंवा मग तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास जेव्हा करायला सुरुवात करता तेव्हा जो पहिला टॉपिक असतो स्थान व विस्तार त्याचा अभ्यास करायचा. लगेचच भारताच्या भूगोलाचा स्थान व विस्तार बघून घ्यायचा. त्यानंतर महाराष्ट्राच्या भूगोलामधील प्राकृतिक भूगोल तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या भूगोलामधील प्राकृतिक भूगोलावर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्राचे समजून घ्या क्षेत्रफळ किती आहे,
किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे डोंगर आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या 2 नद्याच्या मध्ये डोंगर आहे किंवा कोणत्या 2 डोंगराच्या मध्ये नदी आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे, तिच्यामध्ये ज्या खाड्या आहेत त्यांचा क्रम सांगा, अशाच प्रकारचा प्रश्न एक कंबाईनला आला होता. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर प्राकृतिकमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता डोंगर आहे, महाराष्ट्रामध्ये जे शिखर आहे त्यांचा उंचीनुसार क्रम लावा. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला गट क च्या परीक्षेमध्ये 100% दिसतील. आता यानंतर आपण भारताच्या भूगोलामधील जे प्राकृतिक विभाग आहे, भारताच्या भूगोलामध्ये समजून घ्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, त्यानंतर उत्तरेकडील मैदानी प्रदेश, त्यानंतर द्वीपकल्प आणि जे घाट आहे त्यांचा आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. एक बेसिक इन्फॉर्मेशन भारताच्या भूगोलाबाबत माहीत असली पाहिजे. त्यानंतर जर पुढे गेलो तर लोकसंख्या तुम्हाला व्यवस्थितपणे करून ठेवायची. कोणत्या ठिकाणची घनता किती आहे, कोणत्या ठिकाणचं लिंग गुणोत्तर किती आहे. त्याचबरोबर लोकसंख्या करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी समजून घ्या तुम्ही घनता बघताय कोणत्या जिल्ह्याची घनता किती, त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्राची घनता सुद्धा माहित पाहिजे, त्याचबरोबर तुम्हाला भारताची घनता सुद्धा माहित पाहिजे. समजून घ्या तुम्ही बाललिंग गुणोत्तर बघताय की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आहे महाराष्ट्राच्या, तर तुम्हाला त्यावेळी महाराष्ट्राचं बाललिंग गुणोत्तर सुद्धा माहित पाहिजे, त्याचबरोबर भारताचं बाललिंग गुणोत्तर सुद्धा माहित पाहिजे. तर अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. त्यानंतर जर पुढे गेलो तर मृदा, खनिजे आणि वने, तर यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. आता मृदा, खनिजे आणि वने यांच्या बाबत काय अभ्यासायचं, तर मृदा महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात मिळते आणि कोणती मृदा सर्वाधिक मिळते, त्याचप्रमाणे भारतासाठी सुद्धा सेम, भारतामध्ये कोणत्या भागात कोणती मृदा मिळते आणि किती प्रमाणात मिळते, तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर मृदेचे विशिष्ट गुणधर्म सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्याचबरोबर मृदेची इतर जी वैशिष्ट्ये ती सुद्धा तुम्हाला माहीत असली पाहिजे. खनिजाचं सेम, कोणतं खनिज कुठं सापडतं, खनिजाचा उपयोग काय होतो, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे करून जायचे. वनांचं पण सेम. आता वनांचे जे प्रकार आहे, सदाहरित वने, उपोष्णकटिबंधीय वने, त्यानंतर वाळवंटी वने, आता हे सर्व जे वन आहे ते कोणत्या एरियात सापडतात, त्यानंतर भारतामध्ये ते कोणत्या ठिकाणी सापडतात, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे. हवामानामध्ये काय माहीत असलं पाहिजे, तर पावसाळ्याविषयी माहीत पाहिजे. महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात किती पाऊस पडतो, त्यानंतर उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती तापमान असतं, कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असतं, त्यानंतर एकूणच महाराष्ट्रामध्ये तापमान कक्षा किती असते, त्याचबरोबर भारताशी रिलेटेड पण सेम, भारतामध्ये सर्वाधिक पाऊस कुठे पडतो, त्यानंतर भारतामध्ये कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो, या गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे. मी एवढे असेच टॉपिक कंबाईनला सांगितले होते. कंबाईनसाठी सुद्धा असाच एक व्हिडिओ बनवला होता आणि सेम कंबाईनच्या परीक्षेमध्ये याच टॉपिकवर प्रश्न आलेले आहे. मी जे प्राकृतिक भूगोल सांगितलं, प्राकृतिक भूगोलावर सुद्धा प्रश्न आले होते. लोकसंख्या, तर महाराष्ट्राच्या नागरी लोकसंख्येवर प्रश्न आला होता. त्यानंतर मृदा, तर मृदेविषयी एक प्रश्न विचारला गेला होता. खनिज तेलाविषयी एक प्रश्न विचारला गेला होता की भारतामध्ये खनिज तेल, नैसर्गिक वायू कुठे सापडला सर्वप्रथम किंवा कोणत्या राज्यामध्ये सापडला, तर असा एक प्रश्न आला होता. त्यानंतर हवामान, महाराष्ट्रामध्ये किती टक्के नैऋत्य मोसमी वाऱ्याद्वारे पाऊस पडतो, असा एक प्रश्न आला होता. तुम्हाला हे टॉपिक व्यवस्थितपणे करायचेच आहे. त्यानंतर रोड आणि रेल्वे, रोड विषय काय माहित पाहिजे की नॅशनल हायवेची एकूण लेंथ किती आहे राज्यामध्ये. त्यानंतर आपण जर बघितलं तर भारतामध्ये नॅशनल हायवेची लेंथ कोणत्या राज्यानुसार किती आहे, जसं की महाराष्ट्र 1 नंबरला, मग 2 नंबरचं राज्य कोणतं, 3 नंबरचं कोणतं, अशा प्रकारे या गोष्टी माहीत पाहिजे. त्याचबरोबर कोणता नॅशनल हायवे भारतामध्ये लांब आहे, कोणत्या नॅशनल हायवेची लांबी महाराष्ट्रामध्ये जास्त आहे, कोणते 2 नॅशनल हायवे एकमेकांना महाराष्ट्रामध्ये कुठे छेदतात, ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्वात लांब सर्वात छोटे नॅशनल हायवे माहीत असले पाहिजे. त्यानंतर राज्य महामार्ग, जे राज्य मार्ग म्हणूया आपण, तर ते तुम्हाला माहीत असले पाहिजे महाराष्ट्रामध्ये किती. त्यानंतर ग्रामीण रस्त्यांचं प्रमाण किती, प्रमाण माहीत असलं पाहिजे. प्रमाणावर चढता उतरता क्रम किंवा जोड्या लावायला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण रेल्वेविषयी, तर रेल्वेचे विभाग माहीत असले पाहिजे. महाराष्ट्रात कोणते विभाग आहे, किती विभाग आहे, हे सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजे. नवीन विभाग कुठे झालेला आहे, या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याचबरोबर जे मोठे प्रकल्प आहे यावर अलीकडे प्रश्न विचारण्याचं प्रमाण वाढते. जसं की चतुष्कोन प्रकल्प म्हणून आहे, भारतातील जी मोठी शहर आहे जसं की दिल्ली आणि मुंबई यांना जोडायचं, त्यानंतर मुंबई आणि चेन्नईला जोडायचं, चेन्नई आणि कोलकाताला जोडायचं, कोलकाता आणि परत दिल्लीला जोडायचं. म्हणजे अशा प्रकारे हा चतुष्कोन प्रकल्प जो आहे यावर राज्यसेवेमध्ये पण प्रश्न आला आणि चतुष्कोन प्रकल्पाचा एक भाग आहे
दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर यावर सुद्धा कंबाईनच्या परीक्षेमध्ये प्रश्न आला. म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न आता आयोग विचारते. त्यामुळे तुम्हाला मोठे जे प्रकल्प आहे, भारत सरकार जे मोठे प्रकल्प राबवत आहे पायाभूत सुविधासाठी, तर ते प्रकल्प तुम्हाला माहीत असले पाहिजे. तर एवढ्या गोष्टी भूगोलाच्या करून जा. आता एवढ्या गोष्टी भूगोलाच्या तुम्हाला कुठे मिळतील किंवा कोणती पुस्तक वाचावं लागतील, तर आपल्या गटक विजयपथ बॅचमध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. आणि जर पुस्तक वाचायचं झालं तर दीपस्तंभ पब्लिकेशनचं किंवा सौदी सरांचं पुस्तक आहे महाराष्ट्राच्या भूगोलासाठी आणि भारताच्या भूगोलासाठी NCERTचं एक पुस्तक आहे. त्याचबरोबर आपलं जुनं 10वीचं पुस्तक आहे. हे दोन पुस्तकं गरजेचे, एका पुस्तकावर भागणार नाही, दोन्ही पुस्तकं गरजेचे आहे. तर अशा प्रकारे हे टॉपिक करा. तुम्हाला निश्चितच 12 तरी मार्क 100% मिळतील एवढेच टॉपिक केल्यानंतर. आता यानंतर आपण पॉलिटी या विषयामध्ये येऊ. पॉलिटी या विषयाचे 2 पार्ट आहे, एक म्हणजे राज्यघटना, दुसरा आहे पंचायत राज. आता राज्यघटनेचा जर विचार केला तर राज्यघटनेचे जे प्रश्न विचारले जातात ते सेक्शन वाईज विचारले जातात. म्हणजे कशा प्रकारे, तर समजून घ्या की या ठिकाणी गव्हर्नर जनरल इतिहासचा पार्ट, तर या ठिकाणी ब्रिटिशकालीन कायद्यावर प्रश्न विचारला जातो. खूप सारे ब्रिटिशकालीन कायदे, 1973चा रेग्युलेटिंग ऍक्ट, नंतर पीटचा ऍक्ट, नंतर चार्टर ऍक्ट नंतर जे 1919चा होता, 1909चा जो मॉर्लेमेंट होता, 1919चा जो होता मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड, 1935चा जो कायदा होता, स्वातंत्र्याचा कायदा जो होता, हे सर्व कायदे आणि त्यामधील तरतुदी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे. तर या सेक्शनवर एक प्रश्न असतो. त्यानंतर घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, त्याचबरोबर आपण यामध्ये प्रस्ताविका आणि संघराज्य आणि त्याचे राज्यक्षेत्र या 4 चॅप्टरपैकी एक प्रश्न तुम्हाला निश्चितच दिसणार. त्यानंतर मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे यापैकी तुम्हाला एक प्रश्न निश्चितच दिसणार. म्हणजे सर्वच याच्यावर प्रश्न येत नाही. प्रश्न कसा येतो बघा, जर तुम्हाला 1 ते 2 प्रश्न बरोबर आणायचे असतील तर तुम्हाला मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्व हे परफेक्ट करून ठेवा, यावर येणारा प्रश्न तुमचा चुकणार नाही. त्यानंतर घटना निर्मिती, घटनेची वैशिष्ट्ये, संघराज्य व त्याचं राज्यक्षेत्र आणि प्रस्ताविका हे चॅप्टर परफेक्ट करून ठेवा, यावर येणारा प्रश्न तुमचा चुकणार नाही. यावर 100% एक प्रश्न असतो, या तिघावर एक 100% प्रश्न असतो. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यावर 100% एक प्रश्न दिसतो या 3 टॉपिकवर. त्यानंतर या ठिकाणी आपण जर संसद आणि विधिमंडळ जर बघितलं तर त्यावर आपल्याला 100% प्रश्न दिसतो. आता या ठिकाणी संसदेचे जे घटक आहे, समजून घ्या राज्यसभा आणि लोकसभा यांचं कंपॅरिझन व्यवस्थित करायचं, यांच्यामध्ये काय फरक आहे तो आपल्याला व्यवस्थित माहीत असला पाहिजे. त्यानंतर विधान परिषद, विधानसभा यामध्ये काय फरक आहे तो सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे माहीत असला पाहिजे. त्याचबरोबर लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद यामध्ये काय फरक आहे, त्यानंतर त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये, त्यांच्या अध्यक्ष किंवा सभापतीमध्ये काय फरक आहे, त्यांना कोणते विशिष्ट अधिकार आहे, हा फरक तुम्हाला माहीतच असला पाहिजे. त्यानंतर पंतप्रधान, मुख्यमंत्री यामध्ये काय फरक आहे, त्याचबरोबर महाधिवक्ता आणि महान्यायवादी यामध्ये काय फरक आहे, हे जे सर्व तुम्हाला राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर काय फरक आहे हे माहीत असलं पाहिजे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नोट करून घ्या, या ठिकाणी राज्याचं जे प्रशासन आहे त्यावर जास्त फोकस द्यायचा आहे तुम्हाला. राज्याच्या प्रशासनामध्ये कोण येतं, तर विधानसभा, विधान परिषद कोणत्या राज्यात हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर राज्यपाल, मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ, तर या गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर महाधिवक्ता आणि त्याचबरोबर राज्याशी रिलेटेड जो राज्य निवडणूक आयोग आहे, त्याचबरोबर राज्य वित्त आयोग आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. राज्याशी रिलेटेड गटकच्या परीक्षेसाठी 100% राज्याशी रिलेटेड जी पॉलिटी त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर आपल्याला सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालय, आता तुम्हाला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचा कंपॅरिझन करून अभ्यास करायचा आहे. कनिष्ठ न्यायालय आणि त्या व्यतिरिक्त जी न्यायालय आहे जसं की लोकपाल आहे, लोकायुक्त आहे, त्याचबरोबर जे लवाद आहे त्यांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. लोक न्यायालय, तर या सर्व कनिष्ठ न्यायालय आणि इतर न्यायालयांचा व्यवस्थितपणे अभ्यास करायचा आहे. तर न्यायालयावर 100% एक प्रश्न असेल. त्यानंतर आणीबाणी आणि घटना दुरुस्ती हे 2 चॅप्टर सेपरेटली करून ठेवायचे, यावर सुद्धा एक प्रश्न तरी विचारला जातो. तर अशा प्रकारे प्रश्न फॉर्म होतात. तर हे टॉपिक तुम्हाला करायचे. यापैकी जर तुम्ही असं केलं, घटना निर्मिती हा चॅप्टर परफेक्ट केला, मूलभूत हक्क हा चॅप्टर परफेक्ट केला, राष्ट्रपती केला आणि संसद हा चॅप्टर परफेक्ट केला, तर इथं प्रॉब्लेम काय होतो, समजून घ्या, प्रश्न घटनेची वैशिष्ट्यावर आला तर मग तुमचा या ठिकाणी 1 मार्क जाणार. त्यानंतर
मूलभूत कर्तव्यावर जर एक प्रश्न आला त्या ठिकाणी तुमचा 1 मार्क जाणार. उपराष्ट्रपती किंवा राज्यपालावर प्रश्न आला, राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचा रिलेशनवर जर प्रश्न आला, तुमचं या ठिकाणी 1 मार्क जाणार. त्यामुळं करायचं तर पूर्ण एक सेक्शन सोडून द्या, नसला करायचं तर, आणि करायचं तर पूर्ण सेक्शन सहित अभ्यास करा. त्यानंतर आपण दुसरा जो पार्ट आहे पंचायत राज त्यावर येऊ. पंचायत राज मध्ये काय करायचं? पंचायत राज मध्ये खूप सिलेक्टिव्ह टॉपिक करायचे, जसं की पंचायत राज साठी जो 73वा आणि 74वा घटना दुरुस्ती कायदा करण्यात आला होता, त्यामधील कलमांचा अभ्यास करायचा आहे. तो कायदा कोणत्या सालचा आहे हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. त्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्यानंतर पंचायत राजसाठी स्थापन केलेल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समित्या, त्याचबरोबर पंचायत राजमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हा घटक तुम्हाला प्रामुख्याने माहीतच असला पाहिजे. जर घटकाचा पेपर देत आहे तर ग्रामपंचायतमध्ये सरपंच, त्याची निवडणूक, या सर्व गोष्टी, त्याचं कार्य, या सर्व गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्यानंतर पंचायत समितीसाठी सुद्धा सेम, जिल्हा परिषदेसाठी सुद्धा सेम, तर या गोष्टी तुम्हाला माहीतच असल्या पाहिजे. त्याचबरोबर पंचायत राजमध्ये काही 2 प्रकारच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहे. काही तरतुदी अनिवार्य आहे, काही तरतुदी अनिवार्य नाही. जसं की पंचायत राज जर राज्य राबवत असतील, समजून घ्या केंद्र सरकारने सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पंचायत राज राबवायचे, मग ते काम कोण करेल? राज्य सरकार करेल. मग राज्य सरकार जेव्हा ते काम करतं तेव्हा केंद्र सरकारने सांगितलेलं आहे की त्रिस्तरीय त्या ठिकाणी पंचायत राज व्यवस्था असायला पाहिजे. त्रिस्तरीय म्हणजे जसं की जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी असायला पाहिजे. हे कंपल्सरी 3 स्तराचीच व्यवस्था असली पाहिजे. आणि काही तरतुदी ज्या असतात त्या कंपल्सरी नसतात. काही तरतुदी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था त्या ठिकाणी लागू करणे हे कंपल्सरी, मात्र काही तरतुदी ज्या आहे त्या कशा आहे? त्या कंपल्सरी नाही, त्या मनावर तुम्ही लागू करू शकता, लागू करू शकत नाही. त्या ठिकाणी आमदाराला तुम्ही त्या ठिकाणी अधिकार देऊ शकता, तुम्ही नाही पण देऊ शकत. काही तरतुदी अनिवार्य आहे, काही तरतुदी अनिवार्य नाही. तर कोणत्या तरतुदी अनिवार्य आहे, कोणत्या तरतुदी अनिवार्य नाही हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. तर एवढ्या गोष्टी करा पंचायत राजमध्ये, तुमचा 1ही मार्क जाणार नाही. आता हा जो अभ्यास आहे हा आपण कुठून गेला पाहिजे? एक म्हणजे जर तुम्ही बॅच जॉईन केली असेल तर आपल्या लेक्चर्समधून, आणि दुसरं गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत त्या नोट्समधून. या ठिकाणी सुद्धा भूगोलाच्या नोट्स आम्ही तुम्हाला देणार आहोत. मग आता या ठिकाणी तुम्ही हा जो अभ्यास आहे तो तुमच्याकडे जर तुम्ही बॅच जॉईन केली नसेल तर तुम्ही काय करा, कोळंबे सरांच्या पुस्तकातून हे सर्व रीड करू शकता. यानंतर आपण पुढच्या विषयावर येऊ, अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राचे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहे हे आपण बघू. तर अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्यावर 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जातो. त्यानंतर दारिद्र्य, लोकसंख्या या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. त्यानंतर नियोजन आयोग आणि पंचवार्षिक योजना यावर प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर अलीकडे नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आलेला आहे, त्यावर प्रश्न विचारला जाईल, नीती आयोग. त्यानंतर पुढे जर गेलो तर सार्वजनिक वित्त, आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यापार आणि व्यवहार तोल या टॉपिकवर 100% प्रश्न विचारला जातो. हे टॉपिक व्यवस्थित करायचे. सार्वजनिक वित्त हा खूप मोठा चॅप्टर आहे, पूर्ण नाही करायचा. त्या ठिकाणी एक महत्वाचा टॉपिक आहे तुटीचा अर्थभरणा. अर्थभरणा, मी तर अर्थ लिहितो फक्त. तर हा टॉपिक व्यवस्थित करायचा. आता तुटीचा अर्थभरणा या टॉपिक व्यतिरिक्त कोणते टॉपिक करायला हवे या चॅप्टरमधून? तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला अर्थसंकल्पाचे प्रकार जे आहे, त्यानंतर FRBM नावाचा एक कायदा आहे, तर हे टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे. पण तुटीचा अर्थभरणा यावर शक्यतो प्रश्न येतो म्हणजे येतो, तर हे तुम्हाला व्यवस्थितपणे करून ठेवायचे. तुटीचा अर्थभरणा म्हणजे काय, किंवा तूट ही संकल्पना नेमकं काय आहे हे तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बँकिंगमध्ये खास करून RBI वर प्रश्न विचारले जातात. आता RBI मध्ये काय प्रश्न विचारले जातात? तिची रचना, कार्य, तिचे जे अनुसूची आहे त्याच्यावर प्रश्न. समजून घ्या RBI काय करते, इतर बँकेला बँक म्हणून दर्जा देते. मग कोणत्या अनुसूचीमध्ये एखाद्या बँकेचा समावेश केल्यानंतर त्या बँकेला बँक म्हणून ओळखलं जातं. तर अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळं RBIची ज्या अनुसूची आहे त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी RBI बाबत RBIच्या
जे कार्य करते त्याची साधनं कोणती आहे, त्याचबरोबर या ठिकाणी RBI कोणत्या साधनानुसार पतनियंत्रण करते तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आता पतनियंत्रणाची साधने म्हणजे की मार्केटमध्ये जर महागाई वाढली तर तिला आटोक्यात कसं आणायचं, किंवा मार्केटमध्ये मंदी जर आली तर त्या मंदीतून आपल्या अर्थव्यवस्थेला बाहेर कसं काढायचं, या सर्व गोष्टी कोणत्या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहे, RBI आणि तिच्या पतनियंत्रणाची साधनं हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणा, कृषी आणि उद्योग हे 3 टॉपिक जे आहे तुम्हाला ते मागील वर्षीय प्रश्नांमधून करायचे आहे. आणि इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी विषयक ज्या करंट अफेअर्स आहे त्या तुम्हाला खास करून अभ्यासायचे आहे. इकॉनॉमिक्स वर आज जे काही प्रश्न विचारले जातात 15 प्रश्न, 15 पैकी किमान 3 प्रश्न हे करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून विचारले जातात. आणि पॉलिटीमध्ये एखादा प्रश्न समजून घ्या, आता एखादा कायदा पास करण्यात आलेला आहे तर तो कायदा कोणत्या घटना दुरुस्तीच्या अंतर्गत पास करण्यात आला याविषयक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. यानंतर आपण पुढे इतिहासावर येऊ. इतिहासावर सिलेक्टिव्ह टॉपिक सांगतो. इतिहासाला जास्त वेळ द्यायचा नाही. इतिहासामध्ये काय करायचं तर इतिहासामध्ये समाजसुधारक परफेक्ट करून ठेवायचे. समाजसुधारक, त्यांचं कार्य, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांचं वृत्तपत्र, या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे करायच्या आहे. त्याचबरोबर समाज सुधारणा चळवळ जी आहे ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे करायची. कोणकोणते समाज स्थापन करण्यात आले, आर्य समाज, परमहंस सभा, त्यानंतर आपण जर बघितलं तर ब्राह्मो समाज, हे सर्व समाज जे ते तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे. प्रार्थना समाज आलं लक्षात. त्यानंतर पुढे जाऊ. त्यानंतर महाराष्ट्राबाबत मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राबाबत समाजसुधारक परफेक्ट केल्यानंतर तुम्हाला यायचंय महाराष्ट्रातील सर्व उठाव, कोळ्याचे उठाव, बिल्लांचे उठाव, त्याचबरोबर 1857चा उठाव, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा उठाव. तर ही सर्व उठाव जे आहे ती तुम्हाला परफेक्टच करून ठेवायचे. उठावाला सुरुवात कुठून झाली, त्यानंतर उठावामध्ये कोणी सहभाग घेतला, तर या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आणि भारताविषयकचा जो 1857चा उठाव होता जो पूर्ण भारतभर घडला तर त्यामध्ये कोण नेते होते, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर काँग्रेस विषयी, तर काँग्रेस पासून तर आपल्याला स्वातंत्र्यापर्यंतचा जो इतिहास आहे त्यामध्ये काय माहिती असलं पाहिजे तर काँग्रेसची स्थापना, त्याचबरोबर तुम्हाला काँग्रेसची अधिवेशनं, मवाळ आणि जहाल हे कोण होते, त्यांनी कार्य काय केलं ते माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या गांधीजी विषयक ज्या चळवळी आहे, लोकमान्य टिळकांनी ज्या काही चळवळी सुरू केलेल्या आहे त्या माहीत असल्या पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला ज्या मोठ्या चळवळी झाल्या होत्या, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि भारत छोडो चळवळ, तर या चळवळी सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे माहीतच असल्या पाहिजे. आणि या काळादरम्यान कोणते वृत्तपत्र किंवा कोणते त्या ठिकाणी पक्ष स्थापन झाले हे सुद्धा माहीत असलं पाहिजे. आणि क्रांतिकारक आणि सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचं कार्य जे आहे ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्यानंतर आपण वृत्तपत्र आणि पक्ष हे बघितलं. वृत्तपत्र आणि पक्ष हे तुम्हाला महाराष्ट्राच्या बाबतीत आणि भारताच्या बाबतीत दोघांबद्दलही माहीत असलं पाहिजे. आणि गव्हर्नर जनरल आणि त्यांनी केलेले कार्य हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. एवढेच टॉपिक करा. परीक्षेमध्ये इतिहासामध्ये 15 पैकी तुम्ही 12 प्रश्न इझिली सोडवू शकता. त्यानंतर आता विज्ञानावर येऊ. आता विज्ञानावरील प्रश्न खूप हार्ड असतात. ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांना हे प्रश्न थोडे सोपे जात असतील, आणि त्यातल्या त्यात कोणाला ज्यांचं बायोलॉजी होतं त्यांना, बाकी विद्यार्थ्यांना हे प्रश्न थोडे अवघड वाटत असतील. तर मग आता या ठिकाणी कोणते चॅप्टर करायचे, जास्त करत बसायचं नाही. या ठिकाणी तुम्ही वनस्पती वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, बायोलॉजीमधील सर्व संस्था, त्या ठिकाणी असलेले जे रोग आहे, त्यानंतर कोणत्या रोगामुळे काय होतं, त्यावर कोणता इलाज आहे, या सर्व गोष्टी, वनस्पती विषयक रोग आणि पेशी हे जे चॅप्टर आहे, तर एवढे बायोलॉजी या विषयामध्ये एवढी चॅप्टर तुम्हाला परफेक्ट करायची. एक म्हणजे वनस्पती वर्गीकरण, दुसरं आहे प्राणी वर्गीकरण, तिसरं आहे सर्व संस्था. सर्व संस्थांमध्ये अस्थि संस्था, चेता संस्था, त्याचबरोबर रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था, हे सर्व संस्था तुम्हाला व्यवस्थितपणे माहीत असल्या पाहिजे. त्यानंतर रोग झालं आणि पेशीचं चॅप्टर तुम्हाला खास करून माहीत असलं पाहिजे. 100% प्रश्न तुम्हाला यावर दिसणार. तर बायोलॉजीचे एवढंच माहीत असलं पाहिजे. आता या ठिकाणी 15 मार्क आपण बघितलं की सामान्य विज्ञानमध्ये असतात, तर 15 पैकी 9 मार्क हे बायोलॉजीला असतात. 9 प्रश्न हे बायोलॉजीवर असतात, 3 प्रश्न केमिस्ट्री आणि 3 प्रश्न फिजिक्सवर विचारले जातात. आता तुम्हाला जर जास्त दिवस नाही तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी, तुमचा व्यवस्थितपणे अभ्यास नसेल झालेला, तर तुम्ही बायोलॉजीला टार्गेट करू शकता. हे 2 विषय तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. पण माझं असं म्हणणं आहे की केमिस्ट्री हा स्किप न करता तुम्ही काय करा, सिलेक्टिव्ह चॅप्टर आहे जसं की अणुविषयी चॅप्टर, अणुची रचना, त्यानंतर द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे प्रकार,
त्याचबरोबर आपण आवर्त सारणी, अणूचे वर्गीकरण, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी धातू, अधातू आणि रासायनिक अभिक्रिया हे चॅप्टर करा. त्यानंतर फिजिक्सचे तुम्ही किरणोत्सारिता, ध्वनी, प्रकाश आणि विद्युतधारा हे चॅप्टर करा. आता तुम्हाला हिस्ट्रीचा आणि विज्ञानसाठी रेफरन्स बुक सांगतो. आता हिस्ट्रीसाठी ज्यांनी बॅच जॉईन केलेली त्यांना काहीच करायची गरज नाही दुसरं, त्यांनी फक्त लेक्चर करा. आणि विज्ञानसाठी सुद्धा त्यांनी फक्त लेक्चर केले ते चालतील. आता विज्ञानसाठी जर इतर रेफरन्स बुक सांगायचं झालं तर NCERT प्लस आपले स्टेट बोर्ड हेच यूज करायचे. इतिहासासाठी जर तुम्हाला सांगायचं झालं तर इतिहासासाठी एक समाधान महाजन सरांचं पुस्तक आहे किंवा एक कोळंबे सरांचं पुस्तक आहे, ते तुम्ही यूज करा. अर्थशास्त्रासाठी सुद्धा कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक यूज करू शकता. ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांनी अर्थशास्त्रासाठी आपले लेक्चर बघा. तुमचे जे जास्तीत जास्त प्रश्न आहे तुम्ही नक्कीच अटेम्प्ट करू शकाल. चालू घडामोडी, यावेळेस चालू घडामोडीचे खूप सारे प्रश्न आपल्या बॅचमधून आले होते. बरेचसे मुलं जे होते, मी बऱ्याचशा मुलांकडून ऐकलं की चालू घडामोडी खूप डेंजर होत्या किंवा खूप 2-3 वर्षापूर्वीच्या होत्या. 2-3 वर्षाच्या पूर्वीच्या होत्या, मात्र आपण या ठिकाणी 2020 आणि 2021 या 2 वर्षामधील चालू घडामोडी कव्हर केल्या असल्याने त्यामुळे मुलांना फायदा झाला होता. आणि या 2 वर्षाच्या चालू घडामोडीवर जे प्रश्न आले होते ते मुलांनी त्या ठिकाणी सोडवले होते. चालू घडामोडीमधील तुम्हाला जे मेन टॉपिक सांगतो ते करायचेच आहे. जसं की पुरस्कार, दुसरा आहे चर्चेतील व्यक्ती, तिसरा आहे संरक्षण व अंतरिक्ष, त्यानंतर चौथा आहे राजकीय आणि घटनात्मक चालू घडामोडी, पाचवा टॉपिक आहे जागतिक चालू घडामोडी, 6वा आहे क्रीडा आणि 7वा आहे योजना, महत्त्वाच्या योजना. तर हे टॉपिक तुम्हाला करायचे. आणि बुद्धिमत्ता व गणित, तर या विषयास तुम्हाला काय करायचं तर बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला जे सिलोगिझम हा टॉपिक आहे, त्यानंतर वेन आकृत्या, दिशाज्ञान चाचणी, नातेसंबंध, विधानेमध्ये विधानीन गृहीतके, विधानीन निष्कर्ष, विधानीन युक्तिवाद हे चॅप्टर करायचे. त्याचबरोबर बैठक व्यवस्था, खरे खोटे हे चॅप्टर करायचे. त्याचबरोबर अंकमालिका आणि अक्षरमालिका हे चॅप्टर करायचे. गणितामध्ये तुम्हाला वयोवारी, काळकाम, त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा, त्याचबरोबर अंतर, वेग, वेळ हे चॅप्टर तुम्हाला व्यवस्थितपणे करायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे सर्व विषयांचे मधले हे मेन टॉपिक आहे, हे हॉट टॉपिक आहे, हे तुम्हाला करायचेच आहे. जर तुम्हाला परीक्षेमध्ये स्कोअर हा 55 ते 60+ जर करायचा असेल तर एवढे टॉपिक तुम्हाला व्यवस्थितपणे करायचेच आहे. एवढे टॉपिक जर तुम्ही व्यवस्थितपणे केले, प्रश्न व्यवस्थितपणे सोडवले, जास्त अटेम्प्ट करायच्या मागं पण लागलं नाही, तरी तुमची एक्झाम इझिली क्रॅक होऊ शकते. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क हेच टॉपिक देणार आहे. तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे अभ्यासाला लागा. शेवटचे काही दिवस उरलेले आहे. ज्यांना कंबाईन परीक्षेमध्ये कमी मार्क आलेले त्यांनी ही संधी सोडू नका. आणि ज्यांनी आपली बॅच जॉईन केलेली नाही त्यांनी लवकरच करा. लिमिटेड प्रवेश आहे, यानंतर काही दिवसानंतर प्रवेश बंद केला जाईल. तर लवकरात लवकर जॉईन करा आणि जॉईन केल्यानंतर अशाच प्रकारे जो अभ्यास आहे तो सुरू करा. तर व्हिडिओ लेक्चर पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र.